आपण पृथ्वीचे अंतरंग या पाठामध्ये प्रवेश केलेलाच आहे आणि आता त्याच्याच पुढच्या विभागामध्ये आता आपण अभ्यास करण्यासाठी जातो. चला तर मग ह्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण थोडंसं आठवूया. आता तुम्ही म्हणाल, की "बाई आम्हाला हे काय शिकवतायत?" तर असं आहे, की आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये ह्याचा संपूर्णपणे लिहिलं गेलेलं आहे. हे प्रस्तावना. तर त्याप्रमाणेच आपण पुढे-पुढे जात आहोत. आणि त्याच्या सरसकटच आपल्याला सगळा अभ्यास करायचा आहे. बरोबर? आणि मग त्याच्याप्रमाणे अ, मी मुद्दे मांडून दिलेले आहेत आणि त्याच्याप्रमाणे आपण पुढे-पुढे जायचंय. चला. तर मागील इयत्तामध्ये तुम्ही खडकांचे प्रकार, ज्वालामुखी, भूकंप यांची ओळख ही करून घेतलेली आहे. तसंच त्याच्यावरती आधारित काही प्रश्न आहेत. त्याची उत्तरं तुम्हालाच सांगायची आहेत. की भूकंप होतो म्हणजे नेमकं काय होतं? अग्निजन्य खडक हे कसे तयार होतात? ज्वालामुखी म्हणजे काय? ज्वालामुखी उद्रेकाच्या दरम्यान कोणते-कोणते पदार्थ बाहेर येतात? त्याच्यानंतर हे पदार्थ हे कोणत्या स्वरूपात असतात? आणि हे पदार्थ थंड असतात की उष्ण असतात? आणि का? बरोबर? चला पुढच्या विभागामध्ये आता इथं एक कृती आहे. अर्थात गॅसचं काम आहे, दुधाचं आहे आणि दूध उकळणार आहे. म्हणजे असं गॅस आपला आहे त्याच्या जवळचं आहे. मग अर्थात जर आई सोबत असेल, तर फार उत्तमातलं उत्तम आहे. ही सूचना मी अगोदरच सांगते. बरोबर? चला. स्पष्ट करते हां. ही कृती करताना आईला बरोबर ठेवायचंच आहे. गॅस पेटवताना, सगळ्या काही कृती करताना. आई बरोबर असलेली बरी. बरोबर? चला तर. तर मग अर्धा लिटर दूध तापत ठेवायचंय. दूध तापवून उकळी आल्यानंतर ते तापवणं बंद करायचं. आता दुधाच्या पातेल्यावर झाकण ठेवायचं आणि आता पुढे बघा. आता तुमचं निरीक्षण हे खूप महत्वाचं आहे. बरोबर? तर 10 मिनिटांनी पातेल्यावर ठेवलेलं हे झाकण आहे ना, ते तुम्ही बाजूला करायचं आणि मग ते थोडंसं तिरपं करायचं आणि मग काय होतं ते बघायचं, की काय होतंय? ते निष्कर्ष ते तुमचं कौशल्य हां आता, की तुम्ही ते व्यवस्थितच बघायचं, की काय होतं तेव्हा. त्याच्यानंतर मग दुधाच्या पातेल्यामध्ये तुम्ही बघायचं तर की दुधावर काय दिसत आहे, काय आलेलं आहे, दुधावर जमलेला पदार्थ हा कोणत्या स्वरूपात आहे. मग तो पदार्थ तुम्ही काय करायचा बाजूला करायचा. मग पुढे या पदार्थाचं आणि दुधाचं तापमान यातला फरक समजावून घ्यायचा आहे आणि मग पुढल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची. जेव्हा तुम्ही दूध तापत ठेवलं होतं, तेव्हा ते कोणत्या स्वरूपात होतं? आणि जेव्हा दुधाला उकळी आली, तेव्हा दुधातून काय बाहेर येत होतं? मग पातेल्यावरील झाकणावर काय जमा झालं होतं? आणि दुधावर जमलेला जो पदार्थ द्रव आहे, तो घन आहे की काय आहे द्रव? ते तुम्हाला सांगायचंय. त्याच्यानंतर तो आतील दुधापेक्षा थंड होता की गरम होता? आणि असा प्रयोग आणखीन कोणत्या-कोणत्या पदार्थांवर करता येईल तुम्हाला? ते तुम्ही बघायचंय. म्हणजे असा प्रयोग आणखीन कोणत्या-कोणत्या पदार्थांवर करता येईल हे तुम्ही बघायचंय. आता भौगोलिक स्पष्टीकरण. दूध तापवण्यापूर्वी पूर्णपणे द्रव स्वरूपात होतं. बरोबर? त्याच्यानंतर जेव्हा दुधाला उकळी आली, तेव्हा त्यातून वाफा बाहेर पडायला लागल्या. काय पडायला लागल्या? वाफा. त्याच्यानंतर मग काही वेळानं दुधावर साय तयार झालेली दिसते. मग त्याच्यानंतर ही साय आतील दुधापेक्षा कमी तापमानाची असते. आणि यावरून असं आपल्याला म्हणता येईल, की पातेल्यातील साईचा थर हा प्रथम थंड झाला आणि मग त्याच्या खालील हे दूध त्या मानानं गरम आणि द्रव स्वरूपातच राहिलं. मग असंच काहीसं आपल्या पृथ्वीच्या थंड होण्याच्या प्रक्रियेत सुद्धा झालं असावं. बरोबर? की पृथ्वीची निर्मिती ही सौर मालेबरोबरच झाली आणि याबाबत शास्त्रज्ञांमध्ये एक मत झालं, की सुरुवातीला पृथ्वी ही उष्ण आणि वायुरूप गोळ्याच्या स्वरूपात होती. मग ती स्वतःभोवती फिरता-फिरता थंड होत गेली. पुढे पृथ्वी थंड होण्याची जी क्रिया पृष्ठभागावरून केंद्राच्या दिशेत चालल्याने पृथ्वीच्या बाह्य भागास म्हणजेच त्याच्या भूकवचाला घन आणि थंड असं स्वरूप प्राप्त झालं आणि मग अंतरंगातली अंतरंगातील मात्र उष्णता जी होती ती जास्त होती. मग ती भूपृष्ठाकडून गाभ्याकडे जाताना सातत्यानं वाढत जाते.
आणि मग तसंच विशिष्ट खोलीवर अंतरंग हा अर्धद्रव स्वरूपात आहे. आता पृथ्वीचं अंतरंग नेमकं कसं आहे याबाबत मानवांच्या मनामध्ये अजूनही कुतूहल आहे. आणि पृथ्वीच्या अंतरंगाचं असं प्रत्यक्ष निरीक्षण करणं अद्याप तर शक्य झालेलं नाहीये. मग त्याच्यामुळेच काही भूगर्भ शास्त्रज्ञांनी अनेक पद्धतीनं त्यांचा अभ्यास करून काही अनुमानं काढलेली आहेत. तर त्याच्यासाठी ज्वालामुखीतून बाहेर पडतात ना सगळे गंधक, फॉस्फरस सगळं, तर या आणि भूकंप लहरी यांचा अभ्यास हा प्रामुख्याने केला गेला. तर मग मुखीच्या उद्रेकातून या बाहेर पडणाऱ्या पदार्थामध्ये प्रचंड उष्ण लावारस, वायू, वाफ इत्यादी घटक आढळतात. पुढे हा लावारस जेव्हा थंड होतो त्याच्यापासूनच अग्निजन्य खडक तयार होतात. काय होतात? अग्निजन्य खडक. आणि मग त्याच्या बरोबरच तापमान, घनता, गुरुत्वाकर्षण बल, दाब यांच्या अभ्यासातील अनुमानावरून आपल्याला त्या आपल्या पृथ्वीची अंतरंगाची रचना ही समजून घेता येते. मग जर आपण उदाहरणच बघितलं तर खाणीमध्ये जेव्हा खणत आपण खाणीमध्ये खणायला जातो तेव्हा तापमान हे वाढलंय असं आपल्याला आढळतं. तसंच ज्वालामुखी उद्रेकातून बाहेर येणारा जो लाव्हारस असतो तो अगदी गरम गरम आणि तप्त असा असतो. कसा असतो? अगदी गरम तापलेला नुसता. आणि मग यावरूनच पृथ्वीचा अंतर्भाग हा उष्ण आणि प्रवाही असावा असं अनुमान आपल्या भूगर्भ शास्त्रज्ञांनी काढलं. मग आता पुढच्या मुद्द्यामध्ये पृथ्वीच्या निरनिराळ्या भागामध्ये दरवर्षी असंख्य भूकंप होत असतात. काय होत असतात? असंख्य भूकंप आणि त्याच्या भूकंप लहरी पण निर्माण होतात. मग या भूकंप लहरी ह्या पृथ्वीच्या अंतर्गाभ्यातून प्रवास करतात. आतल्या सगळ्या भागातून सगळीकडे प्रवास करत असतात. मग त्याची दिशा आणि वेग याचा अभ्यास करून अंतरंगाच्या रचनेबाबत अनुमान हे केलं जातं. तिची दिशा कशी आहे, त्याचा प्रवास जो चाललेला असतो त्याचा. आणि मग कवचाच्या अभ्यासासाठी मानवानं विंधन क्षेत्रे देखील पाडली आहेत. आता पुढे आपण काय शिकलो? लावारस थंड झाल्यावर त्यापासून काय तयार होतात आणि ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणाऱ्या पदार्थामध्ये कोणते घटक आढळतात आणि पृथ्वी थंड होण्याची क्रिया ही कोणत्या दिशेस होते आणि पृथ्वीवर सुरुवातीला पृथ्वी ही कोणत्या स्वरूपात होती. चला तर मग आता आपण आपल्या पुढे अजून काय काय आपल्याला शिकायला मिळतंय चला